नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील भरतवाक्य या कवितेचा अभ्यास करणार आहोत। भरतवाक्य ही कविता कवी मोरोपंतांनी लिहिलेली आहे। मोरोपंत यांचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊ। मोरोपंत म्हणजे पंतकवी, पंतकवी म्हणजे पंडित कवी। तर मराठी वाङ्मय क्षेत्र जे आहे ते संत, पंत आणि तंत कवींनी समृद्ध केलेलं आहे, श्रीमंत केलेलं आहे। संत कवी आपणा सगळ्यांच्या ओळखीचे आहेत। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि यांच्या गाथा, अभंग, श्लोक, आर्या, भारुडे हे सगळे आपल्या ओळखीचे आहेत। त्यानंतर तंतकवी, तंतकवी म्हणजे शाहीर, शाहिरी वाङ्मय। शाहिरी वाङ्मय म्हटल्याबरोबर तुमच्या डोळ्यापुढे येतात पोवाडे, लावण्या, भूपाळ्या। तर आणि हे रचणारे शाहीर राम जोशी, अनंत फंदी, होनाजी बाळा हे सगळे शाहीर आपल्या डोळ्यापुढे येतात, ह्यांची पण आपल्याला ओळख आहे। तर या कवितेद्वारे आपल्याला एका पंडित कवीची ओळख करून देण्यात आलेली आहे। हे जे पंडित कवी किंवा पंत कवी आहेत, आपणास माहीत आहे की रघुनाथ पंडित, वामन पंडित, मुक्तेश्वर आणि मोरोपंत हे प्रसिद्ध पंडित कवी आहेत। तर या मोरोपंतांचं हे जे भरतवाक्य आहे, हे भरतवाक्य केकावली, केकावली या काव्यग्रंथातून घेतलेला आहे। पण त्याआधी आपण यांच्या काव्यरचनांविषयी जाणून घेऊया। मोरोपंत यांचं पूर्ण नाव मोरेश्वर रामचंद्र पराडकर। यांचा जन्म पन्हाळगडावर झाला आणि त्यानंतर ते बारामतीला स्थायिक झालेले आहेत आणि या बारामतीलाच त्यांच्या काव्य प्रतिभेचा उच्चांक त्यांनी गाठलेला आहे। त्यांनी एकूण 268 काव्यरचना केलेल्या आहेत। त्यांच्या या ज्या काव्यरचना आहेत त्या संस्कृतात सुद्धा आहेत, संस्कृतमध्ये सुद्धा त्यांनी काव्यरचना केलेली आहे। आणि पंडिती काव्याचा एक विशेष म्हणजे पंडिती काव्य हे अध्यात्म आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असतं। अध्यात्म त्यातून सहज सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला जातो आणि पंडिती काव्य अलंकारिक असतं। वेगवेगळे दृष्टांत, वेगवेगळे अलंकार यांनी ते अजून सुंदर करण्याचा प्रयत्न पंडित कवी करत असतात। असेच हे आपले ज्यांचा परिचय आपल्याला या कवितेतून करून देण्यात आलेला आहे, पंडित कवी मोरोपंत। आणि मी तुम्हाला सांगितलंच आहे की यांनी केकावली हा काव्यग्रंथ लिहिलेला आहे। तर केकावली या काव्यग्रंथाविषयी पण आपण जाणून घेऊ। केका म्हणजे मोराचा टाहो आणि आवली म्हणजे माळ किंवा माळा। तर एका पाठोपाठ मोर हा जो टाहो फोडतो त्याला केकावली म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी रूपक अलंकार सुद्धा मोरोपंतांनी योजलेला आहे। आता इथे रूपक अलंकार कसा योजला आहे त्यांनी, तर हा जो मोर आहे जो मेघ वर्षावासाठी आतुर झालेला आहे, मेघ वर्षावासाठी उत्सुक झालेला आहे आणि नाचायला लागलेला आहे, तो मोर ज्याप्रमाणे मेघ वर्षावासाठी पावसासाठी आतुर होतो त्याचप्रमाणे मोरोपंत सुद्धा, त्यांना मयूरपंत सुद्धा म्हणतात। तर ते सुद्धा परमेश्वराच्या कृपा वर्षावासाठी आतुर झालेले आहेत। त्यांना प्रार्थना करतात आहे, टाहो फोडतात आहे, आर्जव करतात आहे आणि म्हणून त्यांच्या काव्यरचनेला केकावली म्हणजे एका पाठोपाठ एक प्रार्थनांची ही माळा आहे, आर्जवांची ही माळा आहे, म्हणजे केकावली। केकावली हा जो काव्यग्रंथ आहे, या काव्यग्रंथामध्ये 121 केका आहेत, 121 श्लोक आहेत आणि संपूर्ण हा केकावली काव्यग्रंथ जो आहे हा पृथ्वी वृत्तामध्ये आहे। म्हणजे ही जी कविता तुम्हाला अभ्यासाला आहे भरतवाक्य, ही पृथ्वी वृत्तामध्ये आहे आणि पृथ्वी वृत्ताची गणरचना ज स ज स य ल ग। तुम्ही जर गण मोजलेत तर ज स ज स य 15 अक्षर आणि ल आणि ग ही 2 अक्षर, एकूण 17 अक्षर प्रत्येक ओळीमध्ये पृथ्वी वृत्ताच्या असतात। अशी ही केकावली। तशा
मोरोपंताच्या आर्या प्रसिद्ध आहे, परंतु भरतवाक्यामध्ये केकावलीचे 2 भाग आहेत, एक आर्या केकावली आणि एक श्लोक केकावली. तर आपल्याला अभ्यासाला जी आहे ती आहे श्लोक केकावली आणि म्हणून यात सगळे श्लोक आहेत. तशा मयूरपंताच्या आर्या प्रसिद्ध आहेत. ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी तुकयाची प्रसिद्ध आणि मोरोपंतांच्या आर्या प्रसिद्ध आहेत. अभंग तुकारामांचे आणि मयूरपंतांच्या आर्या प्रसिद्ध आहेत. पण या भरतवाक्यामध्ये पूर्ण काव्यरचना ही पृथ्वी वृत्तामध्ये आहे. तर आपण पाहिलं की ही जी केकावली आहे, या केकावलीच्या शेवटचे जे श्लोक आहेत ते आपल्याला अभ्यासाला आहेत. मग केकावलीतून ही कविता घेतलेली आहे आणि शीर्षक आहे भरतवाक्य. तर हे भरतवाक्य शीर्षक मोरोपंतांनी या कवितेला का दिलेलं आहे? काय संबंध आहे भरतवाक्य आणि या कवितेचा आणि या शीर्षकाचा? काय संदर्भ आहे यामागे? तर भरतवाक्य म्हणजे नाट्यप्रयोगाचा शेवट, नाट्यप्रयोगाच्या शेवटी केलेली मंगलकामना म्हणजे भरतवाक्य. भरतमुनी हे नाट्यप्रयोगाचे प्रणेते होते, नाट्यशास्त्राचे प्रणेते होते आणि त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये भरतवाक्य ही संज्ञा कुठेही आलेली नाही. पण पुढे मात्र नाट्यप्रयोगाच्या वेळी सुरुवातीला नांदी श्लोक असायचा. या नांदी श्लोकामध्ये सुरुवातीला मंगलकामना असायची, त्यानंतर देवतास्तवन असायचं आणि त्यानंतर आशीर्वचन असायचं आणि ही या नांदीनेच नाटकाची सुरुवात व्हायची. पण पुढे पुढे मात्र नाटकाच्या प्रयोगाच्या सोयीसाठी ही जी श्लोक नांदी आहे ही शेवटी म्हणण्यात येत असे. प्रेक्षक, राष्ट्र, प्रेक्षापती यांच्या कल्याणाची भावना या शेवटच्या भरतवाक्यामध्ये असायची. सगळे नट रंगमंचावर एकत्र येऊन जे प्रेक्षक आहेत किंवा राष्ट्र आहे, राजा आहे यांच्या कल्याणाची प्रार्थना करायची शेवटी आणि याला भरतवाक्य असं म्हटलं जात असे. तर आता आपल्या कवितेला भरतवाक्य हे नाव का बरं आहे? का बरं हे शीर्षक आहे? तर केकावली हा जो काव्यग्रंथ आहे हा मोरोपंतांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये लिहिलेला आहे. केकावलीच्या आधी त्यांनी आर्य भारत लिहिलेला आहे, मंत्र भागवत लिहिलेला आहे, मंत्र रामायण लिहिलेला आहे, हरिवंश हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि केकावली हा त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात लिहिलेला ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये आपल्याला असं जाणवतं की मोरोपंतांना ही जाणीव झाली की अरे आयुष्य संपत आलेलं आहे, पण आपण जे ध्येय गाठायला पाहिजे होतं ते अजूनपर्यंत आयुष्याचं अंतिम ध्येय गाठलेलं नाही आहे आणि हे गाठण्यासाठी परमेश्वराने आपल्याला मदत करावी, आपल्याला कृपा प्रसाद द्यावा म्हणून केकावलीमध्ये ते आर्जव करतात, प्रार्थना करतात. तर हे भरतवाक्यामधले जे 3 श्लोक कवितेत तुम्हाला आहेत हेही केकावलीच्या शेवटी आहेत. म्हणजे केकावलीचा उपसंहार या 3 श्लोकांनी केलेला आहे. केकावलीचा शेवट या 3 श्लोकांनी केलेला आहे. म्हणजे हा केकावलीचा शेवट असल्यामुळे कवितेचं शीर्षक आहे भरतवाक्य. तर या भरतवाक्य कवितेचा पहिला श्लोक आपण बघूया. श्लोक असा आहे: सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सरंध्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो. या पहिल्या श्लोकामध्ये मी आधीच सांगितल्याप्रमाणे आयुष्याचं अंतिम ध्येय गाठण्यासाठी, आयुष्याचा जो उद्देश आहे तो गाठण्यासाठी परमेश्वराने आपल्यावर कृपावर्षाव करावा ही मोरोपंतांची इच्छा आणि त्यासाठी काय काय आवश्यक आहे ते सगळं मागणं कवी मोरोपंत परमेश्वराकडे करतात. ते असं म्हणतात की हे परमेश्वरा, मला सदैव सुसंगती लाभू दे, सदैव सज्जनांच्या सहवासात मला राहू दे आणि त्यांच्या सहवासात असताना माझ्या कानी सुविचार पडू दे, त्यांचे सुवचन माझ्या कानी नेहमी पडू दे. आता संत संगतीचा किंवा सज्जनांच्या संगतीचा काय फायदा आहे? आपल्याला माहिती आहे
की जेव्हा मोती शिंपल्याच्या सानिध्यात येतो, थेंब पाण्याचा शिंपल्याच्या सानिध्यात येतो तेव्हा त्याचा मोती होतो. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं आणि फुलासंगे मातीसही सुगंध प्राप्त होतो. हे आहे सत्संगतीचं, सज्जनांच्या संगतीचं महत्त्व. आणि माझ्या आयुष्याचं सोनं व्हावं म्हणून मला संत संगती लाभू दे अशी प्रार्थना मोरोपंत परमेश्वराकडे करतात. आणि त्यांची सुवचनं, त्यांचे सद्विचार कानी पडता पडता माझ्या मतीचा कलंक झडून जाऊ दे. कलंक मतीचा झडो. मती म्हणजे बेटा बुद्धी. माझ्या बुद्धीचा कलंक झडून जाऊ दे. तर बुद्धीला कुठला कलंक लागलेला असतो? आपल्या बुद्धीला विकारांचा कलंक लागलेला असतो. विकार कोणकोणते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार. हे विकार जेव्हा जन्मतो माणूस त्यावेळी तो निर्लेप असतो, निर्विकार असतो, निष्पाप असतो, बाळ असतं ते छोटं. आणि हळूहळू जेव्हा हे संसारातले संस्कार त्याच्यावर होतात तर तो संस्कारांनी युक्त होत जातो. आणि मग हे भवताल, हे भौतिक जग त्याला हे सगळं शिकवत जातं आणि विकारांचे लेप त्याच्यावर चढत जातात. तर हे जे विकार आहेत माझ्या बुद्धीला जडलेले, हे झडून जाऊ देत, हे नष्ट होऊ देत अशी प्रार्थना मोरोपंत परमेश्वराकडे करतात. विषय सर्वथा नावडो. आता हे विषय म्हणजे हे विकार, हे विषय म्हणजे तृष्णा, हे विषय म्हणजे वासना, हे विषय म्हणजे आसक्ती. आणि हे सगळे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मोह, माया, अहंकार, हे सगळे विषय, हे सगळे विषय नावडो म्हणजे यांच्याबद्दल नावड माझ्या मनामध्ये निर्माण होऊ दे, यांच्याबद्दल निरासक्ती माझ्या मनामध्ये निर्माण होऊ दे, यांच्याबद्दल चीड माझ्या मनामध्ये निर्माण होऊ दे, हे माझ्या जवळ येऊ देऊ नको अशी प्रार्थना मोरोपंत परमेश्वराकडे करतात. आणि यानंतरही ते एका रूपक अलंकाराची योजना करतात की सत्संगती म्हणजे सत्संगतीचं महत्त्व विशद करताना ते अजून रूपक योजना करतात. सदंद्री कमळी तडो मुरडिता हटाने अडो. या ठिकाणी सदंद्री म्हणजे भुंगा जसा कमळावर गुंजारव करतो आणि तिथेच तो फिरतो आणि त्याच्या बराच वेळ तो तिथे गुंजारव करीत शेवटी त्या कमळामध्ये दडतो. मुरडिता हटाने अडो, तिथेच राहतो. म्हणजे हा भोंगा जसा कमळाच्या सानिध्यात राहतो. आता कमळाचा संदर्भ या ठिकाणी का दिलेला आहे? कमळाचा संदर्भ या ठिकाणी मोरोपंतांनी का दिलेला आहे? कारण आपण असं बघू शकतो की कमळ पुष्प जे आहे हे कमळ पुष्प चिखलात उमललेलं असतं, चिखलातून वर आलेलं असतं. पण आपण असं कधीच बघत नाही की चिखलासकट ते वर आलं, चिखलाने बरबटलेलं ते वर आलं, असं आपण कधीच बघत नाही. तर हे कमलपुष्प जेव्हा वर येतं त्यावेळी ते स्वच्छ असतं, निर्लेप असतं. आणि अशा प्रकारे सज्जनांवर, सत्पुरुषांवर कमळाचं रूपक मोरोपंतांनी केलेलं आहे. या कमळासारखी निर्लेप म्हणजे भोवताल हे जे विकार आहेत सगळे, काम, क्रोध, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार, तृष्णा, हे जे विकार सगळे भोवती पसरलेले आहेत, ह्याचा स्पर्शही ते स्वतःला होऊ देत नाही कमळाप्रमाणे. आणि म्हणून कमळाची तुलना, कमळाचं रूपक सज्जनांवर मोरोपंतांनी केलेलं आहे की असं तू मला होऊ दे. असं या अशा प्रकारच्या सद्गुणी सज्जन माणसांच्या सहवासात, भुंगा जसा कमळाच्या सहवासात राहतो तसं हे परमेश्वरा मला राहू दे. आणि त्यांनी कितीही दूर लोटलं, मुरडिता हटाने अडो म्हणजे या सत्पुरुषांनी मला कितीही दूर लोटलं तरी पण मला त्यांच्या पायी, त्यांच्या चरणकमलाशी अडून राहू दे, तिथेच मला गुंतून राहू दे, त्यांच्या सहवासाची मला आवड निर्माण होऊ दे. आणि जर या संत सज्जनांचा वियोग घडला तर माझ्या मनाला दुःख होऊ दे, मला रडू कोसळू दे. म्हणजे जेव्हा जेव्हा चांगल्या गोष्टी आपल्यापासून दूर जातात तर त्याचं आपल्याला वाईट वाटलं पाहिजे आणि वाईट गोष्टींचा आपल्याला तिटकारा आला पाहिजे. आणि अशा प्रकारे संत सज्जनांची संगती जर मला लाभली नाही तर मला दुःख होऊ दे, मला रडू कोसळू दे आणि माझं मन भवचरित्री जडो. म्हणजे
हे जे संत सज्जन आहेत त्यांचं चरित्र गाण्यामध्ये, त्यांच्या चरित्रात माझं मन लीन होऊ दे. अशा प्रकारे या श्लोकामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला शांतिरस बघायला मिळतो. शांतरसाची निष्पत्ती होते. म्हणजे सुरुवातीपासूनच रूपक योजना आपल्याला, म्हणजे भावसौंदर्य, अर्थसौंदर्य, विचारसौंदर्य सुद्धा आपल्याला या श्लोकामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये बघायला मिळतं. आता आपण दुसऱ्या श्लोकाकडे वळूया. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. कवी मोरोपंत असं म्हणतात की हा जो मी निश्चय केलेला आहे संत सज्जनांच्या सहवासात राहण्याचा, त्यांची वचनं ऐकायचा, त्यांच्या चरित्रात लीन होण्याचा, हा जो मी निश्चय केलेला आहे हा माझा निश्चय ढळू देऊ नको. या निश्चयापासून मला विचलित होऊ देऊ नको. आणि या सन्मार्गावर चालत असताना, या दिशेने चालत असताना कुजन विघ्न बाधा टळो. कुजन म्हणजे दुर्जन, दुष्ट प्रवृत्तीचे लोक. आपणाला माहीत आहे की जेव्हा जेव्हा सत्प्रवृत्तीचे लोक कार्य करत असतात, पुढे जात असतात सन्मार्गावर, तेव्हा दुष्ट प्रवृत्तीचे लोक बाधा आणत असतात, विघ्न आणत असतात. तर ही दुष्टांची बाधा, हे दुष्टांची विघ्न माझ्या आयुष्यातून टळून जाऊ दे, अशी प्रार्थना मोरोपंत परमेश्वराकडे करतात. आपण पाहिले, सगळ्यांनाच माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांना दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी त्रास दिला. तुकारामांच्या गाथा त्यांनी पाण्यामध्ये बुडवल्या, इतका त्रास दिला. कुजनांनी त्यांच्या मार्गात विघ्न आणले, अडथळे आणले, संकट आणले. मग ज्ञानेश्वर काय म्हणतात या कुजनांबद्दल? ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परै जडो, मैत्र जीवांचे. म्हणजे हे जे खळ प्रवृत्तीचे लोक आहेत, खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे या खल प्रवृत्तीच्या लोकांचा वाकडेपणा नष्ट होऊ दे, दुष्टपणा नष्ट होऊ दे, सांडून जाऊ दे. आणि त्यांना तया सत्कर्मी रती वाढो, म्हणजे त्यांच्या मनामध्ये सत्कर्माबद्दल रती निर्माण होऊ दे. रती म्हणजे त्यांच्या मनात सत्कर्माबद्दल प्रेम निर्माण होऊ दे, आवड निर्माण होऊ दे. मग या दुष्ट प्रवृत्तीच्या, खल प्रवृत्तीच्या लोकांच्या मनात जर सत्कर्माची आवड निर्माण झाली तर काय होईल? ते परस्परांशी मैत्रीने वागायला लागेल. सगळ्या भूतमात्रांमध्ये परस्पर मैत्री वाढेल. आणि हे जे कुजन विघ्न आणतात, बाधा आणतात, ही परिस्थितीच राहणार नाही. आणि ही विघ्न, ही बाधा, ही संकट आपोआप टळून जातील. तर ही विघ्न बाधा टळू दे, अशी प्रार्थना मोरोपंत परमेश्वराकडे करतात. आणि अशा प्रकारे तुझ्या भक्तीमध्ये लीन होत असताना, न चित्त भजनी चळो, तुला भजत असताना, तुझी भक्ती करत असताना माझं चित्त थोडं सुद्धा विचलित होऊ देऊ नको. माझं चित्त इकडे तिकडे विकारांकडे, लोभाकडे, मोहाकडे आकर्षित होऊ देऊ नको. मती सदुक्त मार्गी वळो. सदुक्त मार्गी म्हणजे सन्मार्गाने, माझी मती, माझी बुद्धी नेहमीच सन्मार्गाच्या दिशेने वळत राहू दे, सन्मार्गाच्या दिशेनेच माझी बुद्धी जाऊ दे. आणि अशा प्रकारे स्वतत्व हृदया कळो, माझ्या हृदयाला स्वतत्व कळू दे. आता हे स्वतत्व म्हणजे काय? स्वतत्व म्हणजे स्वतःची ओळख, स्वतःबद्दलची जाणीव, मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झालेला आहे, माझं अस्तित्व काय आहे, आणि माझ्या आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट कोणतं आहे, काय साध्य करून मला या भूतलावरून जायचं आहे, ह्याची जाणीव होणे म्हणजे स्वतत्व हृदयाला कळणे.
दुरभिमान सारा गळो. आणि जेव्हा हे स्वतत्व कळतं माणसाला, जेव्हा स्वतःची ओळख होते माणसाला, आयुष्याचं अंतिम ध्येय जेव्हा माणसाला कळतं, त्यावेळी त्याचा दुराभिमान गळून पडतो, त्याचा अहंकार गळून पडतो. ज्या अहंकाराच्या योगे तो ध्येय प्राप्तीपर्यंत जाऊ शकत नाही, तो अहंकार त्याचा गळून पडतो. आणि अशा प्रकारे मोरोपंत परमेश्वराकडे प्रार्थना करतात की माझा अहंकार गळून पडू दे, माझा अहंकार नष्ट होऊ दे. पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. आता अशा प्रकारे माझं मन या सत्कार्याकडे, सन्मार्गाकडे, भक्ती मार्गाकडे वळत असताना, माझं मन स्वच्छ होत असताना, निर्लेप होत असताना, माझे विकार नष्ट होत असताना, जी स्थिती मला प्राप्त झाली आहे, जी स्थितप्रज्ञ स्थिती मला प्राप्त झालेली आहे, त्या स्थितीपासून आता पुन्हा मला विकारांकडे आकर्षित होऊ देऊ नको. म्हणजे माझं हे चित्त आहे शुद्ध झालेलं, हे आता मळू देऊ नकोस. पुन्हा माझं मन विकारांशी जडू देऊ नकोस. आणि अशा प्रकारे मला आत्मबोध झाल्यामुळे, मला स्वतःची ओळख झाल्यामुळे, मी स्व जाणल्यामुळे, माझं अंतिम उद्दिष्ट मला प्रकाशात दिसल्यामुळे संपूर्ण जे माझं अज्ञान आहे, हे अज्ञान आत्मबोधाने जळून जाऊ दे, नष्ट होऊ दे. अशा प्रकारे या दुसऱ्या श्लोकामध्ये आपल्याला पांडित्य तर दिसतंच, विचार सौंदर्य तर दिसतंच, आर्जव तर दिसतंच, पण भक्तिभाव सुद्धा आपल्याला या दुसऱ्या श्लोकामध्ये दिसतो, भक्तिरस सुद्धा या दुसऱ्या श्लोकामध्ये दिसतो. आता तिसऱ्या श्लोकाकडे आपण वळू. हा जो तिसरा श्लोक आहे बेटा, हा तिसरा श्लोक भक्तिभावाने ओथंबलेला आहे, भक्तिभावाने भिजून गेलेला आहे हा तिसरा श्लोक. आणि इथपर्यंत आल्यानंतर नक्कीच शांत रसाची निर्मिती होते, शांत रस निष्पत्ती होते. तिसऱ्या श्लोकामध्ये मोरोपंत परमेश्वराला प्रार्थना करतात, मुखी हरिवसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पुरविल जी सकल कामना मावली. कृपा करिषि तू जगत्रय निवास दासावरी, तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. हे परमेश्वरा, माझ्या मुखामध्ये सदैव तुझं नामस्मरण असू दे. माझ्या मुखामध्ये तुझी जी जी नावं आहेत, विविध नावं तुझी आहेत, विविध नावाने लोक तुला हाक मारतात, ती विविध नावं, तुझं नामस्मरण सतत माझ्या मुखामध्ये असू दे. तर तुझं नामस्मरण करताना काय होईल? तुझं नामस्मरण करताना माझ्या ज्या कामना आहेत, माझ्या ज्या इच्छा आहेत, त्या लगेच क्षणात पूर्ण होतील. क्षणात पुरविल जी सकल कामना मावली. म्हणजे ही जी परमेश्वर माऊली आहे, मी तिचं सतत सतत नामस्मरण केल्याने माझ्या इच्छा जाणून घेईल. ती कृपाळू आहे, माऊली आहे, आणि माझ्या सगळ्या इच्छा या नामस्मरणाने पूर्ण होतील. त्या पूर्ण होवोत अशी प्रार्थना मोरोपंत परमेश्वराकडे करतात. आणि अशा प्रकारे, हे परमेश्वरा, तू माझ्यावर कृपा कर. तू जगत्रय निवासी आहेस, म्हणजे तू तिन्ही जगात वास करतोस. आता हे तिन्ही जग कोणते? पृथ्वी, आकाश आणि पाताळ. या तिन्ही जगामध्ये हे परमेश्वरा तू वास करतोस, राहतोस. आणि या दासावर तू कृपा कर. तू तिन्ही जगाचा स्वामी आहेस आणि मी तुझा दास आहे. तर या दासावर कृपा करून तू तुझा कृपा प्रसाद मला दे. आणि शेवटची ओळ आहे श्लोकाची, तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. म्हणजे तसा तुझ्यावर जे आश्रित आहे, निजाश्रित जना म्हणजे तुझ्यावर जे जे लोक आश्रित आहेत, त्या सगळ्यांना तू सावरतोस, त्या सगळ्यांना तू सांभाळून घेतोस. तशीच कृपा हे परमेश्वरा
तू माझ्यावर कर. तर अशा प्रकारे इथपर्यंत या शेवटच्या श्लोकापर्यंत आपण असं पाहत आलेलो आहे की या काव्यामध्ये, या भरत वाक्यामध्ये सुरुवातीपासून पंडित कवींनी, मोरोपंत पंडित कवी आहेत आणि पांडित्य प्रदर्शन हा पंडित काव्याचा एक हेतू असतो. तर आपल्याला या काव्यामध्ये पांडित्य प्रदर्शनही दिसतं, काव्य सौंदर्यही दिसतं, अलंकृत आणि संस्कृत प्रचूर अशी भाषा आहे. पांडित्य प्रदर्शन आणि पंडित कवी असल्यामुळे, संस्कृतात लेखन केल्या असल्यामुळे, संस्कृतात ग्रंथ निर्मिती असल्यामुळे संस्कृत भाषा ओघाने त्यांच्या लेखनामध्ये येते, प्राकृत लेखनामध्ये त्यांच्याही येते. अशी ओघवती संस्कृत प्रचूर भाषा. आपण भाषा सौंदर्य बघूया, विचार सौंदर्य बघूया, काव्य सौंदर्य बघूया की काय काय आपल्याला या कवितेमध्ये आढळलेलं आहे. तर सुरुवातीपासून आपल्याला असं लक्षात येईल की अलंकार योजना, कोणते अलंकार वापरलेले आहेत? रूपक अलंकार, यमक अलंकारही दिसतो आपल्याला सगळीकडे. म्हणजे शेवटपर्यंत जळो, मळो, मावली, नामावली, सावरी, त्यानंतर दासावरी आपल्याला यमक अलंकाराची नांदीच दिसते. तर अशा प्रकारे सौंदर्याने सुद्धा, अलंकाराने सुद्धा, व्याकरणाने सुद्धा. आणि हे जे पृथ्वीवृत्त आहे, या पृथ्वीवृत्तामध्ये आपल्याला गणरचना जी आहे ती गणरचना ज स ज स य. आपण स्वाध्यायाकडे आता सारांश आपण बघतोय, पहिले सारांश बघू आणि मग स्वाध्यायाकडे जाऊ बेटा. जसं जसं यलग मी सांगितलेलंच आहे, 17 अक्षरांची प्रत्येक ओळ. तुम्ही वाचत असाल, कविता बघत असाल तर प्रत्येक ओळीमध्ये 17 अक्षरं तुम्हाला दिसतात. तर अलंकारयुक्त रूपक अलंकार आहे आणि यमक अलंकार वापरलेला आहे कवितेमध्ये. त्याचप्रमाणे दृष्टांत योजना सुद्धा कवितेमध्ये केलेली आहे. म्हणजे सत्संगती, सज्जनांची संगती यांच्या याचं महत्त्व दाखवण्यासाठी कमळाचं आणि भुंग्याचं उदाहरण दे, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जेव्हा दुसरं उदाहरण दिलं जातं त्याला दृष्टांत अलंकार म्हणतात. तर हे अशी अलंकार योजना टिपायची आहे आपल्याला की कोणते अलंकार याच्यामध्ये दिसतात आपल्याला किंवा ओळखू येतात, जाणवतात आपल्याला. तर यमक अलंकार योजना आहे, रूपक अलंकार योजना आहे आणि दृष्टांत अलंकार योजना आहे. आणि रसनिष्पत्ती काय आहे? तर सुरुवातीपासून आपण असं बघतो की यामध्ये शांत रसाची निर्मिती होते, कधी कधी चमत्कृती सुद्धा, अद्भुत रस सुद्धा कधी कधी आपल्याला चाखायला मिळतो या काव्य रचनेमध्ये. तर आपण सारांशाने काय काय बघितलेलं आहे की मोरोपंतांनी परमेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे. कोणती प्रार्थना केलेली आहे? सज्जनांच्या सहवासाची आणि सद्विचारांची प्रार्थना मोरोपंतांनी परमेश्वराकडे केलेली आहे. आता स्वतःचं मन सत्कर्माकडे वळवण्यासाठी आणि कोणता निश्चय त्यांनी केलेला आहे किंवा या निश्चयाचं बळ मला कसं मिळू दे हे पण कवितेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे, विस्ताराने मांडलेलं आहे. त्यानंतर स्वतत्व समजणे ही खूप महत्त्वाची गोष्ट, कारण हे काव्य त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यांना ही जाणीव झालेली आहे की जाताना या जगातून स्वतत्व समजणे ही फार मोलाची गोष्ट आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर स्वतत्व समजणे हे उद्दिष्टच आहे या कवितेचं. हे स्वतत्व समजणे आपल्याला बिंबवणे आपल्या मनावर हे उद्दिष्टच या कवितेचं आहे. आणि आत्मबोध होणे, आत्मबोध झाला पाहिजे. आत्मबोध होणे म्हणजे जीवन जसं आलो आपण जगामध्ये आणि तसंच निघून गेलो तर या जीविताला, या जगण्याला काहीही अर्थ उरत नाही. म्हणून आत्मबोध होणे हे फार गरजेचं आहे. आत्मबोध होणे हे आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे. आत्मबोधामुळे काय होतं? आत्मबोधामुळे अज्ञान नाहीसा होतो. आत्मबोधामुळे दुरित जे आहे आयुष्याचं किंवा आयुष्यभर जो अंधार असतो तो अंधार नाहीसा होतो. त्यानंतर निरासक्त होण्याचा दृढ निश्चय हेही अधोरेखित केलेलं आहे मोरोपंतांनी. म्हणजे
निरासक्त होणे म्हणजे जे जे विकार सांगितलेले आहे कवितेमध्ये, तुम्हाला आता पाठ झाले असतील हे सगळे विकार, काम, क्रोध, द्वेष, लोभ, मोह, मत्सर, अहंकार, हे सगळे विकार, तृष्णा, वासना, हे सगळे विकार नष्ट झाले पाहिजेत, निरासक्त मी झालो पाहिजे, असा दृढ निश्चय आपण आयुष्यात करायला हवा. त्यानंतर ह्या ज्या सगळ्या इच्छा आहेत, जी प्रार्थना मोरोपंतांनी परमेश्वराकडे केलेली आहे, या सगळ्या इच्छा, या सगळ्या प्रार्थना परमेश्वर नक्कीच पूर्ण करेल अशी त्यांना खात्री आहे. अशी मनोमन त्यांची तळमळ आहे की आयुष्याच्या शेवटी मला खरंच निर्वाण प्राप्ती होऊ दे, या सगळ्या विकारांपासून मी आणि तुम्ही सगळे मुक्त होऊ देत. जसं पसायदान ज्ञानेश्वरांनी मागितलं सर्वांसाठी, हे स्वतःसाठी जरी मोरोपंत मागत असले, हे स्वतःसाठी जरी ते आर्जव करत असले, तरी ते आपल्या सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांनी यातून आपण बोध घ्यायला हवा आहे. अशा प्रकारे परमेश्वर ही इच्छा पूर्ण करेल अशी पूर्ण खात्री मोरोपंतांना आहे. आता आपण इतकं सगळं आपण या कवितेतून घेतल्यानंतर, समजल्यानंतर आपण थोडीशी उजळणी करू मनातल्या मनात. एखादी कृती आपल्याला सोडवता येते का बघू, स्वाध्याय आपल्याला जमतो का बघू. तर एक कृती बेटा तुम्हाला करायची आहे. तत्पूर्वी मी असं सांगेल तुम्हाला की तुम्हाला शांतरसाची अनुभूती आली का हे सगळं ऐकल्यानंतर, की अस्वस्थ झालो आपण हे शोधायचं आहे, हे स्वतःला विचारायचं आहे. मी म्हटलं शांतरसाची निर्मिती झाली, हो हो झाली, असं नाही. तुम्हाला शांत शांत हृदयामध्ये आतमध्ये असं वाटलं का जेव्हा तुम्ही हे ऐकत होतात, जेव्हा तुम्ही तुमच्या पुस्तकात वाचत होतात, इथे वाचत होतात, तर तुम्हाला असं शांत शांत वाटलं का हे शोधायचं. नंतर तुम्ही वाचा कविता आणि त्याचा अर्थ लक्षात घ्या आणि नंतर त्याची अनुभूती घेऊनच ठरवा की हो मला शांत वाटलं आणि शांतरसाची निष्पत्ती झालेली आहे. तर बेटा आपण आता ही कृती इथे बघताय, तुम्हाला ही कृती सोडवायची आहे की हे सगळं कशासाठी सांगितलं मोरोपंतांनी, चारित्र्य संपन्न बनण्यासाठी, चारित्र्य संपन्न बनण्यासाठी. आणि चारित्र्य संपन्न होऊनच आपल्याला या जगाचा निरोप. आता सध्या असा काही विचार करू नका, पण जेव्हा मोरोपंत उतारवयाकडे गेले होते तेव्हा त्यांना ही जाणीव झाली की आपण चारित्र्य संपन्न बनलं पाहिजे. तर कवितेमध्ये चारित्र्य संपन्न बनण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याचा तक्ता तुम्हाला तयार करायचा आहे. तर हा तक्ता तुम्ही तयार करायचा. त्यानंतर कवितेमध्ये विषय हा शब्द आलेला आहे. तर विषय हा शब्द कवितेमध्ये कशाच्या संदर्भात आलेला आहे, तर हे तुम्हाला समजून लिहायचे की कशाला कवितेमध्ये मोरोपंतांनी विषय म्हटलेला आहे. त्यानंतर तुम्ही आतापर्यंत अलंकार योजना कवितेमध्ये बघितली, तर या अलंकार योजनेमध्ये रूपक अलंकाराची योजना आहे. ती योजना स्पष्ट करायची, कुठे रूपक अलंकार त्यांनी वापरलेला आहे, कोणतं उपमेय आहे, कोणतं उपमान आहे, हे स्पष्ट करून तुम्हाला लिहायचं आहे की कवितेमध्ये रूपक अलंकाराची योजना मोरोपंतांनी कुठे केलेली आहे. त्यानंतर खूप सुंदर ओळ आहे, पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो. या ओळीतलं विचार सौंदर्य तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. आणि त्यानंतर ही पूर्ण कविता अभ्यासत असताना काही काही ओळी तुम्हाला खूप आवडल्या असतील. पहिली ओळ तर सहजच लक्षात राहते आपल्या, ते सुवचनच आहे, ते ओठी तोंडी आहे ती उक्ती सगळ्यांच्या. सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो, ही तर आवडली असेलच, पण या व्यतिरिक्त जी ओळ तुम्हाला आवडली असेल त्या ओळीचं, एका ओळीचं, दोन ओळींचं किंवा एका श्लोकाचंही तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. तुम्हाला आवडलेलं रसग्रहण कशाला म्हणायचं, रसग्रहणामध्ये आपल्याला कवितेचा आस्वाद घ्यायचा असतो, आनंद घ्यायचा असतो, त्यातलं विचार सौंदर्य बघायचं असतं, भाव सौंदर्य बघायचं असतं, त्यातलं अर्थ सौंदर्य बघायचं असतं. एकूणच काव्य सौंदर्याची समीक्षा तिथे आपल्याला करायची असते. तर तुम्हाला आवडलेल्या ओळींचं तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. आणि याही पलीकडे
जे तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही बेटा तुमच्या शिक्षकांशी संपर्क करून त्यांना विचारून घेऊ शकता. धन्यवाद.